इंटरनॅशनल लॉ अर्थात आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर आपण 7 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ही 7 प्रश्न अभ्यासाच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत। हा ऑडिओ आहे, आपण शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची एकाच व्हिडिओमध्ये बरीच माहिती मिळून जाईल आणि तुमचे बरेच जे काही डाउट्स असतील ते सुद्धा क्लिअर होतील। मित्रांनो, विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपलं हे लाडकं हक्काचं विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आणि एक समाज म्हणून कायद्याचं तेही मराठीमध्ये हक्काचं YouTube चॅनल आहे लॉ इन मराठी। हे YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा। या व्हिडिओच्या संदर्भात किंवा अजून काही आपल्या सूचना असतील तर नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक तुमचं फार महत्त्वाचं आहे। आपण आंतरराष्ट्रीय कायद्या संदर्भात जे काही 7 प्रश्न पाहणार आहोत त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, डिस्कस द प्रोव्हिजन्स ऑफ द युनायटेड चार्टर रिगार्डिंग द admission, suspension, expulsion and withdraw of number। अर्थात युनो चार्टरच्या तरतुदीनुसार संयुक्त राष्ट्र संघाच्या सभासदाच्या प्रवेश स्थगिती, काढून टाकणे व नाव मागे घेणे या संबंधीच्या तरतुदी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रश्न महत्त्वाचा आहे, आपण याकडे बारकाईने लक्ष द्यावं। संयुक्त राष्ट्र संघाचे सभासद 2 प्रकारचे असतात, एक मौलिक आणि दुसरा प्रमुख सभासद। आणि दुसरा राज्य हे कलम 4 नुसार सभासद बनवू शकते। कलम 3 नुसार मौलिक सभासद जसे राज्य असते ज्यांनी सन फ्रान्सिस्को मध्ये संयुक्त संमेलनामध्ये भाग घेतलेला होता व युनोच्या चार्टरवर स्वाक्षरी करून त्यांचे नंतर अनुसमर्थन केले होते। 1 जानेवारी 1942 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या चार्टरची घोषणा झाली होती व सन फ्रान्सिस्को येथे संमेलनामध्ये भाग घेतलेले 51 देश त्याचे प्रमुख मौलिक सभासद होते। नवीन प्रवेश देण्याच्या तरतुदी चार्टरच्या कलम 4 मध्ये नमूद केलेले असून त्यानुसार ज्या देशाचे धोरण शांततामय आहे, ज्यांना चार्टरच्या उद्देशाने पालन करणे मान्य आहे, ज्यांना ह्या संस्थेच्या न्यायाविषयी पूर्ण आदर व विश्वास आहे, अशा कोणत्याही देशाला सभासदत्व मिळू शकते। प्रवेशाची प्रमुख अट सभासद घेऊ इच्छिणारे राष्ट्र हे शांततेचा पुरस्कार करणारे असावे। मात्र चार्टरमध्ये कुठेही शांततामय किंवा शांततेचा पुरस्कार ह्या शब्दाची व्याख्या केलेली नाही। त्यानंतर हे राष्ट्रसंघाच्या कसोट्यांना उतरवणे आवश्यक असते। इथे एक स्पष्ट केले पाहिजे की कोणत्याही राष्ट्राला हक्क म्हणून सभासद होता येणार नाही। सभासदत्व हे पूर्णतः संघाच्या जनरल असेंब्ली व प्रामुख्याने सुरक्षा समितीच्या सभासदांच्या मतावर अवलंबून असते। कलम 4 नुसार खालील गोष्टीची पूर्तता होणे सभासदत्व मिळण्यासाठी फार आवश्यक आहे। ते कुठली 4 मुद्दे आहेत तर पहिला आहे ते राष्ट्र असले पाहिजे, 2 ते शांततावादी असले पाहिजे, 3 त्याने चार्टर मधील सर्व अटींची पूर्तता करण्यास तयारी दर्शवली पाहिजे आणि 4 चार्टरच्या व संघाच्या दृष्टीने त्यांची त्या अटींची पूर्तता करण्याची कुवत असली पाहिजे। आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ह्या आवश्यक घटकांची नोंद करताना असे म्हटले की शिफारस करताना नवीन राष्ट्राने त्यांची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्या राजकीय महत्त्वापेक्षा जास्त महत्त्वाची ठरली पाहिजे। तसेच जनरल असेंब्लीच्या सभासदांच्या मताधिक्याबरोबरच सुरक्षा समितीच्या कायद्याच्या सभासदांचे मताधिक्य असणे आवश्यक आहे। नवीन प्रवेश देताना सुरक्षा समितीच्या कायद्यामध्ये अर्थात सभासदांचे मताधिक्य असावे लागते। आतापर्यंत रशिया सर्व पाश्चात्य नवीन राष्ट्रांना आपला मताधिकार वेटो वापरून
प्रवेश नाकारीत असे, म्हणून पाश्चात्य सभासद प्रवेश नाकारीत. हे शीतयुद्ध अनेक वर्ष चालू होते. आता 51 वरून 259 ही सभासद संख्या वाढल्याने, अर्थात 51 देश होते, आता ते 159 झालेली आहेत. वाढल्याने व त्यातही आशियाई व आफ्रिका राष्ट्रांना प्रतिनिधित्व मिळाल्याने ते प्रसंग टाळता येतात. आजच्या संघाच्या प्रतिनिधित्वामध्ये पूर्वीच्या एशियन, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकेच्या वसाहतीमध्ये आजच्या स्वातंत्र्य देशांना प्रतिनिधित्व मिळालेले आहे. म्हणजे स्वतंत्र प्रतिनिधित्व त्यांना देण्याची त्या ठिकाणी तरतूद झालेली आहे. सभासदत्वाची स्थगिती व काढून टाकण्यासंबंधीच्या तरतुदी चार्टरच्या कलम 5 मध्ये आहेत. त्यात पुढे असे म्हटले आहे की ज्या राष्ट्राविरुद्ध सुरक्षा समितीने जर एखादी प्रतिबंधक किंवा एखाद्या शिस्तभंगाची कारवाई केली असेल तर त्या राष्ट्राला संघाच्या जनरल असेंब्लीच्या सभासदत्वामधून त्यांच्या हक्क व इतर सवलतींचा उपयोग घेण्यापासून त्याला काही काळ म्हणजेच सुरक्षा समितीने शिफारस करून ते हक्क व सवलती परत करण्याची सूचना देईपर्यंत स्थगित करता येतात. चार्टरच्या कलम 19 नुसार ज्या राष्ट्राची संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्गणीची थकबाकीदार असेल, ज्याने ती रक्कम वेळीच भरली नसेल, त्या राष्ट्राला मत देण्याचा अधिकार नाही. मात्र ही वर्गणी मत देण्याच्या वेगळ्या आधीची 2 वर्षाची थकबाकी असेल तरच त्याचप्रमाणे जनरल असेंब्लीची जर खात्री पटली की अशी थकबाकी होण्यास त्या राष्ट्राला काही अपरिहार्य कारणामुळे शक्य झाले नव्हते, तर मग मात्र असेंब्ली त्या राष्ट्राला आपल्या अधिकारामध्ये मतदान करण्यास परवानगी देऊ शकते. कलम 6 नुसार हे राष्ट्र वारंवार चार्टरच्या किंवा संघाच्या उद्देशाचा आणि स्वतःहून मान्य केलेल्या अटींचा भंग करीत असेल तर अशा वेळी त्या राष्ट्राला संघातून सुरक्षा समितीच्या सांगण्यावरून हद्दपार केले जाते. एखाद्या राष्ट्राला जर आपले सभासदत्व मागे घ्यायचे असेल तर त्या संबंधीची तरतूद चार्टरमध्ये कुठेही केलेली नाही. डंबार्टन ओकस ह्या दस्तऐवजानुसार एका सर्वसामान्य आंतरराष्ट्रीय संघटनेची मागणी त्याचा मसुदा तयार करणाऱ्या अमेरिका, रशिया, ग्रेट ब्रिटन आणि चीन ह्या राष्ट्रांनी केलेली होती. पूर्वीच्या लीच्या घटनेनुसार 2 वर्षाच्या आगाऊ सूचनेनंतर एखादा देश आपले सभासदत्व मागे टाकू शकेल, त्याआधी त्या देशाला त्याने कबूल केलेल्या सर्व अटी पूर्ण करून द्याव्या लागत. परंतु नेमकं हेच कारण लीगच्या दुबळेपणा वाढवायला कारणीभूत झाले हे लक्षात ठेवून चार्टरमध्ये सभासदत्व मागे घेण्याची कोणतीही तरतूद केलेली नसावी. मात्र एक उपसमिती सन येथे 31 मे 1945 रोजी स्थापन करण्यात आली. तिने सूचना दिलेल्या कर जर एखाद्या राष्ट्राला सभासद करून घ्यावायचे असेल तर त्याने तशा आशयाची घोषणा करून द्यावे. परंतु सर्व राष्ट्रांचे उद्दिष्ट संघाला सभासदत्व देऊन सभासदत्व होऊन जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आहे. ह्यामध्ये जगामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी असा उद्देश आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणावरून युनोच्या चार्टरच्या वस्तू एकंदरीत तरतुदीनुसार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभासदत्वाचा, प्रवेशाचा, स्थगितीचा किंवा काढून टाकणे किंवा नाव मागे घेण्यासंबंधीचा एक सविस्तर तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे. मला खात्री आहे की हा विषय थोडक्यात का असेना पण आपल्याला लक्षात आला असेल. हरकत नाही, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आणि हा प्रश्न मागच्या काही वर्षापूर्वी सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याची विविध उगमस्थाने स्पष्ट करून त्यामधील सर्वात श्रेष्ठ कोणते ते कारणासह विशद करा. अर्थात युनिट द डिफरंट सोर्स ऑफ इंटरनॅशनल लॉ अँड स्टेट गिव्हिंग reasons which among them is most important. अर्थात याच्या जर उत्तराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या उगमस्थानांची चर्चा करण्यात आलेली आहे. अर्थात स्पर्क या सुप्रसिद्ध कायदेतज्ञाच्या मतानुसार
उगमस्थानाचे तात्पर्य अशा वास्तविक सामग्रीशी आहे की जे आंतरराष्ट्रीय विधी शास्त्र, आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम यांच्यामध्ये प्रयोग केला जातो. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उगमस्थानाची चर्चा पुढील प्रमाणे करता येईल. प्रथा किंवा रूढी म्हणजे ती चर्चा किती टप्प्यात करता येईल, तर साधारणतः 5 टप्प्यामध्ये ही चर्चा समजून घेता येईल. 1. प्रथा आणि रूढी. 2. संधी. 3. जज किंवा कोर्टाचे नियम. 4. न्यायशास्त्रीय किंवा भाष्यकारांची रचना. आणि 5वा आंतरराष्ट्रीय संस्थांचे निर्णय. अशा विभागात विभागणी करण्यात आलेली आहे. चालू परिस्थितीत सभ्य राष्ट्राद्वारे स्वीकृत कायद्याचे सामान्य नियम हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उगमस्थान आहे. आता हे जर सुरुवातीपासून पहिला मुद्दा जर घ्यायचा म्हटलं तर आंतरराष्ट्रीय प्रथा आणि रूढी अनेक वर्षापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा, रूढी हे एक आंतरराष्ट्रीय कायद्याचे उगमस्थान मानले जाते. आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि प्रथांचे महत्व कमी झालेले आढळते. तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये एक महत्वाचे उगमस्थान म्हणून प्रथेला फार महत्व आहे. उपयोग ही प्रथेची प्राथमिक स्थिती आहे. प्रथेला समजावून घेण्यासाठी उपयोगाचा अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कायदा एक विकेंद्रित प्रणाली असल्याने आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये रूढी किंवा प्रथेला फार महत्व आहे. उपयोग ही प्रथेची प्राथमिक स्थिती आहे. प्रथेला समजून घेण्यासाठी उपयोगाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यात एक विकेंद्रित प्रणाली असल्याने आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये रूढी आणि प्रथेला फार महत्व आहे. आंतरराष्ट्रीय समाज सुसंघटित नसल्याने त्याचप्रमाणे यामध्ये राज्यासाठी विविध प्रकारची कायदे निर्माण करणारी संसद नसल्याने किंवा या कारणाने विविध कायद्याची निर्मिती व कार्य आंतरराष्ट्रीय रूढीद्वारे व प्रथेद्वारे केले जाते. सोव्हिएत संघाच्या मध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासासाठी प्रथा संयुक्त ठरत नाही. ती या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रथा संबंधी नियम बंधनकारक आहे. इतर कायद्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यात एखादी प्रथा तेव्हाच बंधनकारक ठरेल जेव्हा वेगवेगळ्या प्रथांमध्ये खालील प्रकारची वैशिष्ट्ये आढळतील. राज्यामध्ये विविध प्रथेच्या म्हणजे त्याच्यातले जर 3 मुद्दे जर पाहिले तर पहिला मुद्दा आहे राज्यामध्ये विविध प्रथेच्या सामान्यपणे अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रथेचे अनिवार्य स्वरूपात पालन करणे आवश्यक आहे. जर त्याचे पालन ऐच्छिक स्वरूपात झाले तर प्रथा बंधनकारी ठरणार नाही. 2. प्रथेमध्ये एकरूपता असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रथा सुनिश्चितपणे आवश्यक आहे. जर प्रथा अस्पष्ट व अनिश्चित असेल तर ती बंधनकारी ठरणार नाही. 3. प्रथा दीर्घकाळापासून प्रचलित असणे आवश्यक आहे. त्यात तर्कसंगती असायला हवी. त्याचप्रमाणे प्रथेचे निरंतर पालन होणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या संधी याला देशदेशातील करार सुद्धा म्हटले जाते. म्हणजे देशादेशांमधील करार सुद्धा यामध्ये केले जातात. आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकास झाल्यामुळे विकासाच्या स्वरूपात संघाने उगमस्थान आपले सर्वप्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तसेच कित्येक राज्यांमध्ये संधी महत्वाचे काम करीत असल्याने हा देखील महत्वाचे उगमस्थान मानले जाते. एखादा कायदा विधी निर्माण करणारी संधी त्याचप्रमाणे संविदा संधी या विभागात संधीची विभागणी करण्यात आलेली आहे. 19व्या शतकाच्या मध्ये आंतरराष्ट्रीय कायदा निषिद्ध करणाऱ्या संधीचा विकास झाला. आंतरराष्ट्रीय कायदा निर्माण करणाऱ्या संधीची सुद्धा 2 विभागात विभागणी करण्यात आली. 1. सार्वजनिक आंतरराष्ट्रीय विधी निर्माण करणारी संधी आणि 2. सामान्य सिद्धांत निर्माण करणारी संधी. अशा प्रकारची संधी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करार करते. अशा प्रकारे करार आंतरराष्ट्रीय कायद्याचे सामान्य नियमांची निर्मिती करतात. कायदा निर्माण करणाऱ्या संधीची विरित संविधा संधी 2 किंवा 2 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये प्रचलित असतात व तिचे नियम सुद्धा त्याच राज्यांमध्ये लागू होतात. जे राज्य ज्या संधीचे पक्षकार असतात व अशा पक्षकाराचे सर्व नियम पक्षकारानंतर बंधनकारक असतात.
न्यायाधीश व कोर्टाचे नियम. आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय हेच प्रमुख आंतरराष्ट्रीय न्यायालय मानले जाते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संविधानानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालय हे पक्षकारांवर, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यावर बंधनकारक असते. न्यायालयाचे पूर्व निर्णय न्यायालयावर स्वतःच बंधनकारी नसतात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय न्यायालय आपले पूर्ण व निर्णय बदलू शकतात. आंतरराष्ट्रीय विवेचन न्यायालयाचे निर्णय सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उगमस्थान मानले जाते. विधिशास्त्री व भाष्यकारांच्या रचना, जो चौथा महत्वाचा मुद्दा आहे. भाष्यकारांनी रचना, त्याचप्रमाणे विधिशास्त्राची रचना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासात सहाय्य असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संविधेच्या परिच्छेद 58 मध्ये योग्यता प्राप्त उच्च विधिशास्त्रांची मते, त्याचप्रमाणे त्यांची रचना आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम निर्धारित करण्यासाठी गौण मानले जाते. आंतरराष्ट्रीय संस्थाच्या विविध अंगांचे निर्णय. आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ह्या उगमस्थानाला सुद्धा फार महत्व आहे. आधुनिक काळामध्ये ज्या विविध संस्था निर्माण करण्याला आलेल्या आहेत, त्या संस्थांचे विविध अंगांचे निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासामध्ये सहाय्यक ठरतात आणि म्हणूनच आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ह्या उगमस्थानाला महत्व प्राप्त झालेले आहे. सहावा मुद्दा, सभ्य राष्ट्रांद्वारे स्वीकृत कायद्यांचे सामान्य नियम. सभ्य राष्ट्रांद्वारे स्वीकृत कायद्याचे सामान्य नियम म्हणजे अशा प्रकारचे नियम जे जवळजवळ सर्व राज्य सभा राष्ट्रांना स्वीकृत करून मान्यता प्रदान करतात. विधक सिद्धांताचे कधी नष्ट न होणारे एक उगमस्थान आहे. वरील सर्व उगमस्थानाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सौजन्य, साम्य व न्याय तर्क राज्यांचे पत्र राज्यांद्वारे त्यांच्या अधिकाराला प्रेरित करणाऱ्या मार्गदर्शन ही गौण उगमस्थाने मानली जातात. म्हणजे या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय कायद्याची विविध उगमस्थाने या माध्यमातून या प्रश्नात आपण संपूर्ण माहिती पाहण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हा प्रश्न सुद्धा आपल्याला योग्य वाटत किंवा समजला असेल. फक्त विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लॉ इन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तिसरा महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्याकडे आपण वळूया, तो तसा महत्वाचा आहे. तो म्हणजे ब्रीफली एक्सप्लेन द ब्रिटिश, अमेरिकन अँड इंडियन प्रॅक्टिस ॲज टू द ऑपरेशन ऑफ इंटरनॅशनल लॉ विदिन म्युनिसिपल स्पेअर. म्युनिसिपल क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय लागू करण्याची ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय पद्धत थोडक्यात स्पष्ट करा. आता आपल्याला सगळ्या वेगळ्या पद्धती एक सविस्तर पद्धतीने पाहायच्या आहेत. पहिली आहे ब्रिटिश पद्धत. त्या पद्धतीमध्ये पारंपरिक कायदे आणि निरनिराळ्या तहांमुळे निर्माण झालेले कायदे यांच्यामध्ये एक स्पष्ट सरळ विभागणी केली गेलेली आहे. जागतिक पारंपरिक कायद्यामध्ये जे कायदे कानून सर्वांना स्वीकृत केलेले आहेत आणि जे त्या देशांमध्ये कायद्यांचे एक प्रविभाग बनलेले आहेत ते कायदे होय. म्हणजेच बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम आता इंग्लंडचे कायदे झालेले आहेत ह्याचा प्रत्यय 19व्या शतकामध्ये अनेक खटल्यांचे निर्णय करताना आला. थोडक्यात जवळजवळ सर्व आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम मान्यता पावून ब्रिटिश न्यायालयामध्ये पाळले जातात. मात्र असे नियम ब्रिटिश प्रस्थापित कायद्याच्या नियमांच्या विरोधामध्ये असता कामा नये. परंतु जागतिक तहांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. अशा प्रकारचे सर्व तह किंवा त्यांच्या तरतुदी ह्या ब्रिटिश म्युनिसिपल कायद्यामध्ये समाविष्ट नाहीत. कारण म्युनिसिपल कायद्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटच्या मान्यतेची इंग्लिश कायद्यामध्ये जर काही तरतुदी करणे आवश्यक असेल तर त्यासाठी पार्लमेंटची मान्यतेची आवश्यकता असते. थोडक्यात ब्रिटिश पद्धतीबद्दल असे म्हणता येईल, कारण त्याची आपण काही 5-6 मुद्द्यामध्ये सविस्तर चर्चा करूया. ती म्हणजे पारंपरिक नियम असा असायला हवा की जो आंतरराष्ट्रीय समाजाने सहजपणे स्वीकारायला हवा. 2. असा पारंपरिक नियम कोणत्याही ब्रिटिश कायद्याच्या किंवा
पूर्वीचे न्यायालय निर्णयाविरुद्ध नसला पाहिजे. 3. ब्रिटिश न्यायालय शासनाच्या प्रमुखाच्या कोणत्याही कृत्याचा जाब जरी तो निर्णय किंवा कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमांच्या विरोधात असला तरीही विचारू शकत नाही. ब्रिटिश राष्ट्रीय न्यायालय एखाद्या विशिष्ट आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ आपला हवा तसा लावू शकत नाही. ज्यावेळी एखादा तह आणि त्याच्या तरतुदी आंतरराष्ट्रीय कायद्याखाली बंधनकारक असतात, अशा वेळी पार्लमेंटच्या मान्यतेनंतरच तो ब्रिटिश कायद्यांचा भाग असतो किंवा बनतात. सार्वभौमचारासंबंधीचे निर्णय म्हणजेच एखाद्या राष्ट्राला ब्रिटिश राजा किंवा राणीने दिलेली मान्यता ह्या संबंधीची माहिती देण्याची परवानगी कोणालाही नाही. याच्यातला दुसरी मगाशी आपण ब्रिटिश पद्धत पाहिली, आता हा दुसरा मुद्दा आहे, ती म्हणजे अमेरिकन पद्धत. ही ब्रिटिशांपेक्षा थोडी जास्त उदारमतवादी आहे. अमेरिकन राज्यघटनेने अशी विशिष्ट तरतूद केली आहे की अमेरिकेच्या अधिपत्याखाली जे जे तह केले आहेत ते अमेरिकेचे सर्वोच्च कायदे होत असे मानले जाईल. म्हणून प्रत्येक प्रांतातील न्यायालयाच्या न्यायाधीशाला घटनेनुसार जरी त्या प्रांताच्या घटनेनुसार परंतु ह्या कायद्याच्या विरोधात काही नियम असले तरी ह्या सर्वोच्च कायद्याचे पालन करण्याचे बंधन आहे. ज्यावेळी ह्या कायद्याच्या विरोधात काही नियम असले तरी ह्या सर्वोच्च कायद्याचे पालन करण्याचे बंधन आहे. ज्यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष एखाद्या तहावर मान्यतेची सही करतात किंवा पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या तहाला रद्द करतात तेव्हा त्यांची ह्या प्रकारची नोंद केली जाऊन ती नोंद राष्ट्रीय कायद्यामध्ये समाविष्ट करायची की नाही हे ठरवले जाते. एका प्रख्यात खटल्यात असा निर्णय दिला गेला की आंतरराष्ट्रीय कायदा हा आपल्या कायद्याचा एक भाग आहे व म्हणून त्याचे पालन सर्व कोर्टाने केले पाहिजे. परंतु एका खटल्यात असेही म्हटले गेले की अमेरिकन काँग्रेसच्या कोणत्याही कृत्याच्या किंवा निर्णयाचा अर्थ आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात काढला जाता कामा नये. आता तिसरी महत्वाची पद्धत ती म्हणजे भारतीय पद्धत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार येथे मार्गदर्शक तत्वांची चर्चा केली आहे. तेथे म्हटले आहे की कोणत्याही राष्ट्राचा उद्देश, अशी 4 महत्वाचे उद्देश त्याच्यामध्ये दिलेले आहेत. यातला पहिला उद्देश आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापने. 2. राष्ट्रांमध्ये न्याय आणि आदरणीय संबंध प्रस्थापित करणे. 3. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे व निरनिराळ्या तहांच्या तरतुदींचे पालन बंधनकारक समजणे. आणि 4. आंतरराष्ट्रीय कुरबुरेंना किंवा संघर्षाचा निर्णय लवादामार्फत लावणे हे उद्देश असणे आवश्यक आहे. वरील तत्वे ही मूलतः आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या शासनाला तो आधारभूत आहेत, म्हणून सर्व राज्यांनी त्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. थोडक्यात भारतीय राज्यघटना एक प्रकारची अशी हमी देते की राज्य व्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व नैतिकता यांचा भारत अतिशय आदर करतो. भारतीय पद्धती ही काहीशी ब्रिटिश पद्धतीला मिळती जुळती आहे. जर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आणि भारतीय कायद्यांच्या निर्णयामध्ये संघर्ष झाला तर भारतीय न्यायालयांना भारतीय कायद्यांचेच पालन करावे लागेल. परंतु ज्यावेळी म्युनिसिपल कायद्यांचा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी मात्र भारतीय कोर्ट आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात अर्थात नियमांच्या विरोधात असणारे अर्थ शक्यता काढत नाहीत. जर असे नियम किंवा हक्क आणि कर्तव्य म्युनिसिपल कायद्यांच्या विरोधात असतील तर मग मात्र म्युनिसिपल न्यायालयांना ती टाळता येणार नाहीत. तसेच आंतरराष्ट्रीय तहांच्या तरतुदींच्या बाबतीमध्ये भारतीय न्यायालय ज्यावेळी असे तह भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये तह केले जातात तेव्हा अशा तहांच्या तरतुदीचे पालन जोपर्यंत भारतीय लोकसभा त्यांना मान्यता देत नाही तोपर्यंत ते करू शकणार नाही. म्हणजे हे ज्या काही 4 पद्धती आपण पाहिल्या, खास करून 3 ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय, ह्या थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्या समजून घ्याल ही निश्चित अपेक्षा नाकारता येणार नाही. सगळ्यात महत्वाचं की या प्रश्नाबद्दल आपलं काय मत आहे हे नक्कीच आपण सांगूही शकता आणि त्याच्यावर आपण चर्चा सुद्धा करू शकतो.
आपला पुढचा महत्वाचा प्रश्न आहे तो साधारणतः तिसरा असावा. प्रत्यार्पण म्हणजे काय? प्रत्यार्पणाच्या संबंधित कायद्याचे थोडक्यात विवेचन करून त्यातील प्रसिद्ध खटले स्पष्ट करा किंवा सांगा. अर्थात व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय एक्स्ट्राडिक्शन? गिव्हिंग इन शॉर्ट द लॉ रिलेटिंग टू एक्स्ट्राडिक्शन अँड रेफर टू द लीडिंग केस. म्हणजे प्रत्यार्पण म्हणजे काय या संपूर्ण प्रसंगाबद्दल आपण या पुढच्या प्रश्नामध्ये नक्की चर्चा करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तराच्या दिशेने पाहत असताना ग्रोएश या प्रसिद्ध कायदेतज्ञाच्या मते प्रत्येक देशाचे एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हे असे असते की त्याने स्वतःचा अपराध करणाऱ्या व्यक्तीला दंड दिला पाहिजे. म्हणजे जो अपराधी असतो त्याला दंड दिला पाहिजे किंवा अशा व्यक्तीला पकडून ज्या ठिकाणी अपराध केला असेल अशा राज्याकडे पाठवले पाहिजे किंवा स्वाधीन केले पाहिजे. प्रत्यक्षात राज्य सरकार अशा प्रकारच्या जबाबदारीचा स्वीकार करत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये प्रत्यार्पण मुख्यतः द्विपक्षीय संधीवर अवलंबून अर्थात संधीवर आधारित असते. आजच्या काळामध्ये विश्वावर एक नजर टाकली की असे स्पष्ट चित्र दिसून येते की नागरिकांना आश्रय देणे हे राज्य किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अधिकार समजत असतात. प्रो ओपनहाइम या कायदे तज्ञाने सुद्धा अत्यंत सोप्या सरळ भाषेमध्ये प्रत्यार्पणाचे अर्थ समजून दिलेला आहे. त्यांच्या मते अपराध करणाऱ्या व्यक्तीला किंवा अपराध्याला ज्या देशामध्ये त्याने अपराध केलेला आहे त्या देशाद्वारे अपराध केलेल्या ठिकाणी पोहोचून देणे म्हणजे प्रत्यार्पण होय. सामान्य असा नियम आहे की प्रत्येक राज्य आपल्या देशाच्या अंतर्गत आपल्या नागरिकावर क्षेत्राधिकार ठेवत असतात. काही वेळेस एखादी व्यक्ती अपराध करून आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पलायन करते. अशा परिस्थितीमध्ये ज्या राज्यातून अपराधी पलायन करतो ते राज्य अशा अपराध्याला दंड देण्यास अयशस्वी होते. त्यामागे अनेक अडचणी असतात. अशा परिस्थितीत विविध राज्यांमध्ये अपराध्याला हस्तांतरित करण्याच्या संधी संबंधी नियम प्रत्यार्पणाचा अंतर्गत येतात. प्रत्यार्पणासंबंधी आवश्यक गोष्टी महत्वाचा प्रश्न आहे आणि महत्वाचे खालचे मुद्दे आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत. साधारणतः 8 ते 10 मुद्द्यांमध्ये प्रत्यार्पणाच्या गोष्टी आपण किंवा संबंधी आवश्यक गोष्टी आपण समजून घेऊया. 1. प्रत्यार्पण सर्वसाधारणपणे द्विपक्षीय संधीवर अवलंबून असते. तारासो प्रत्यार्पण वादामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की कराराबरोबरच औपचारिक संधी असणे आवश्यक आहे. 2. इतर प्रकारच्या औपचारिकतेबरोबरच प्रार्थना असणे प्रत्यार्पणासाठी आवश्यक आहे. 3. एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारचा आरोप लावला गेला की त्या व्यक्तीने परराष्ट्रात पुन्हा गुन्हा केला आहे व संबंधित राष्ट्र त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करतात, ज्यामध्ये या गोष्टीची आवश्यकता नाही की गुन्ह्याचा वेळेस अपराधी त्याच देशात होता. 4. सामान्यपणे असे म्हटले जाते की राज्य नागरिकांचे प्रत्यार्पण करणे स्वीकारत नाही, परंतु यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. 5. सैनिकी स्वरूपाच्या गुन्ह्यावर प्रत्यार्पण लागू केले जात नाही. 6. प्रत्यार्पणासंबंधी गुन्ह्यासाठी पर्याप्त साक्ष असणे आवश्यक आहे. 7. धार्मिक स्वरूपाचे गुन्हे किंवा धार्मिक स्वरूपाच्या अपराधाच्या बाबतीमध्ये प्रत्यार्पण करता येत नाही. ज्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराची प्रत्यार्पणाची किंवा ताबा देण्याची मागणी केली जाते ते कृत्य किंवा गुन्हा दोन्ही राज्यांमध्ये गुन्हाच मानला पाहिजे. कोणत्याही गुन्ह्याच्या प्रत्यार्पण एखाद्या गुन्ह्याविशेषासाठी असतो
आणि ते राष्ट्र अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी खटला चालवतात ज्याच्यासाठी हे प्रत्यार्पण केलेले असते. आंतरराष्ट्रीय 10वा मुद्दा, आंतरराष्ट्रीय कायद्यात प्रत्यार्पणाच्या बाबतीत एक असा नियम आहे की राजनैतिक स्वरूपाच्या गुन्ह्याच्या बाबतीत प्रत्यार्पण होत नाही. ज्या व्यक्तीने राजनैतिक उद्देशाने गुन्हा केला आहे अशा व्यक्तीचे किंवा गुन्हेगाराचे प्रत्यार्पण करण्यास अनेक राज्य नकार देतात, असे प्रतिपादन एडवर्ड कॉलिन या कायदेतज्ञाने केले आहे. राजनैतिक गुन्ह्याचे किंवा अपराधाचे कायदे लागू करण्यात न्यायालयाला नेहमी अडचणी येत असतात. 1789 मध्ये फ्रान्सच्या पाठोपाठ अनेक देशांनी सुद्धा राजनैतिक गुन्हा करणाऱ्या प्रत्यार्पण करण्यासाठी आपली स्वीकृती दिलेली आहे. प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेले सर्व अटींचे भारतात पालन केले जात आहे. भारतातील केंद्र सरकार यातील अटी शर्तीनुसार ना सुद्धा मानतात व त्यांचे पालन करतात. एवढेच असून सुद्धा भारताला प्रत्यार्पण न करण्यासंबंधी भारतातील केंद्र सरकारशी निरंकुश शक्ती प्राप्त झालेली आहे. केंद्र सरकारला जर असे वाटले की प्रत्यार्पण करणे अनुचित व नीतीविरुद्ध आहे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारला असे वाटले की एकदम तुच्छ स्वरूपाचे व नगण्य असेल, प्रत्यार्पण सद्भावनेने होत असेल तर प्रत्यार्पण कायदा 1962 मधील कायदा 32 नुसार केंद्र सरकार कोणत्याही वेळेस प्रत्यार्पणाची कारवाई थांबवू शकतो. अशा प्रकारचा आदेश देऊ शकतो की वॉरंट रद्द करून अपराध्याला कैदेतून सोडून दिले जावे. अशा प्रकारे प्रत्यार्पणाची व्याख्या करण्यात आली असून त्या संबंधी असलेल्या कायद्याची चर्चा करण्यात येते. सावरकरांची केस या ठिकाणी घेतली तर सावरकर एक भारतीय व ब्रिटिश नागरिक पी आणि ओ कंपनीच्या मोरिया बोटीने इंग्लंडहून भारतात कैदी म्हणून परत पाठवण्यात येत होते. त्यांच्यावर राजद्रोह व खून यांचा आरोप होता व खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात परत आणण्यात येत होते. 25/10/1910 रोजी त्यांची बोट बाल्सेल्स फ्रान्सच्या किनाऱ्यापासून जात असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला व पोहत ते किनाऱ्याला आले. त्यांनी किनाऱ्यावर म्हणजे जो समुद्र किनारा आहे गस्त घालणाऱ्या फ्रेंच पोलिसांनी पकडले व आपल्या सेवेसंबंधी गैरसमजुतीने व प्रामाणिकपणाने त्यांनी सावरकरांच्या प्रतिज्ञेचे नियम पालन न करता कॅप्टनचे स्वाधीन केले. सावरकर हे राजकीय गुन्हेगार होते म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याखाली प्रधानाच्या ब्रिटिश फ्रान्सकडे सावरकरांची मागणी करायला हवी होती. ब्रिटनने तशी मागणी न करताच त्यांना फ्रेंच शिपायाच्या अज्ञान व हलगर्जीपणाचा फायदा घेऊन ताब्यात घेतले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन न झाल्याने हे प्रकरण गेगच्या परमनस्ट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनकडे गेले. लवादाने निर्णय देताना हे मान्य केले की शिपायाच्या हातून सावरकरांची नीट चौकशी न करता त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याकडे हवाली करण्यात चूक केली. त्याचप्रमाणे कोणाच्याही चुकीमुळे का असेना एखादी या परकीय राष्ट्रांच्या हद्दीत एखाद्या राष्ट्राने ताब्यात घेतले असले तरी त्या व्यक्तीला कायद्याला त्या राष्ट्राच्या ताब्यात देण्यास ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कोणत्याही नियमाखाली बांधील होत नाही. प्रत्यार्पणाच्या संबंधीतील महत्वाचे खटले आपण काही केस लॉ याच्यामध्ये शेवटच्या काही 5 केस मधून पाहूया. गॉडफ्रे विरुद्ध रेक्स या खटल्यामध्ये प्रथमतः आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये ती म्हणजे वरवर पाहता त्या शब्दाचा अर्थ ती व्यक्ती एका देशामधून दुसऱ्या देशात पळून आलेली असा धरला जात असला तरीही परागंदा गुन्हेगार ह्यामध्ये जरी ती व्यक्ती त्या देशात गुन्हा करायला व्यक्तीशा हजर असो वा नसो, त्याने गुन्हा केलेला नसला तरी तो करून पळून जाण्याचा अर्थ त्यामध्ये आपल्याला अभिप्रेत असतोच असतो. दुसरी केस माजी कैसरचा खटला. ह्यामध्ये जेव्हा पहिले महायुद्ध संपले, सुप्रीम काउन्सिल ज्यामध्ये दोस्त राष्ट्र सामील होती त्याने हॉलंडकडे विल्यम होटेझोर्लन
जो जर्मनीचा माजी सम्राट होता त्याचा ताबा घेण्याची मागणी केली. कैसरला ताब्यात घेऊन त्याच्यावर खटला भरावा असा ज्या पाठीमागे हेतू होता, व्हायसारिय तहाच्या कलम 226 कैसरला ताब्यात घेऊन त्याच्यावर खटला 226च्या आधारे कैसरच्या ताब्याची मागणी केलेली होती व कैसरवर आंतरराष्ट्रीय नैतिकता आणि तहाच्या पावित्र्याचा भंग असं गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. हॉलंडच्या डच सरकारने कैसरचा ताबा देण्याचे नाकारले, कारण त्यांच्या मते व्हायसारिय तह करण्यात हॉलंडचा सहभाग नसल्याने त्या तहाची कलमे त्याला लागू नव्हती, ती पाळण्याचे बंधन त्याच्यावर नव्हते. शिवाय आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये राजकीय आश्रय देण्याची हॉलंडची परंपरा फारच पुरातन होती. तिसरी केस दुसरे महायुद्ध संपण्याच्या थोड्या आधी जुलै 1943 मध्ये आपल्या एका भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष प्रेसिडेंट रूझवेल्टनी ह्या युद्धाचे गुन्हेगार तटस्थ राष्ट्राकडे आश्रय मागतील व ही राष्ट्रे म्हणजे युद्ध गुन्हेगारांचे माहेरघर होईल अशी भीती व्यक्त केली होती. त्यानुसार ऑक्टोबर 43 मध्ये, म्हणजे जुलैमध्ये हे झालं आणि लगेच ऑक्टोबरमध्ये 1943 मध्ये मॉस्कोमध्ये जी परिषद झाली त्यामध्ये जर्मनीच्या अत्याचाराविरुद्ध प्राथमिक निवेदन असे होते की दोस्त राष्ट्रापैकी प्रमुख 3 राष्ट्रे ह्या युद्ध गुन्हेगाराचा तपास करून ते कैदी ज्या ज्या राष्ट्रांकडे न्याय करण्यात सुपूर्द करतील. सुदैवाने माझी पक्षाचे सर्व नेते आपल्या देशातच पकडले गेले व त्यांनी पकडण्यासाठी कामगिरी दोस्त राष्ट्राला फार प्रशासनाने करावी लागली नाही. एस्लर खटला 1949. गरहार्ट एस्लर एक परकीय कम्युनिस्ट अमेरिकेमध्ये भरलेल्या खटल्यात आरोप सिद्ध झाल्यानंतर, अर्थात आरोप फौजदारी गुन्ह्यासंबंधी होते, न्यूयॉर्कहून पोलंडमध्ये परागंदा झालेला, पोलंडमध्ये त्याला राजश्रय मिळाला असता. त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याच्यावर खटला भरला. पुढे ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्याला सोडून दिले, कारण अमेरिकेमध्ये त्याच्यावर ज्या गुन्ह्यासाठी खटला भरून आरोप साबित करण्यात आला होता तो खटला, ती खोटी साक्ष देण्याचा गुन्हा इंग्लंडमधील त्याच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये मोडत नव्हता. म्हणजे ह्या खटल्याने असे सिद्ध केले होते की ज्या गुन्ह्यासाठी खटला भरला गेला असेल तो गुन्हा दोन्ही देशामध्ये सारखाच केला गेला होता. 5वा, डॉक्टर रामबाबू सक्सेना विरुद्ध स्टेट ह्या खटल्यामध्ये डॉक्टर रामबाबू सक्सेना हे यूपी काउन्सिलच्या सर्व्हिसेसचे एक सभासद होते. 1948 मध्ये त्यांची नेमणूक टोंकमध्ये, ते जेव्हा भारताच्या राज्यापैकी एक होते, त्या प्रत्यार्पणाचा तह ब्रिटिश शासनाच्या वतीने झालेला होता. डॉक्टर सक्सेना यांच्यावर ऍडमिनिस्ट्रेशनची नोकरी टोंकमध्ये बजावत असता बळजबरीने पैसे उकळणे व फसवणूक करून आरोप ठेवण्यात आले व त्याची मागणी करण्यात आली. डॉक्टर सक्सेना यांच्या मते 1869 ह्या प्रत्यार्पणाच्या तहामध्ये वरील गुन्ह्याचा समावेश नसल्याने त्यांचे प्रत्यार्पण होऊ शकत नव्हते. त्यांचा ताबा मागता येत नव्हता. राजस्थान सरकारच्या प्रादेशिक कमिशनने आपल्या अखत्यारीमध्ये वॉरंट काढले व 1903च्या भारतीय प्रत्यार्पण कायद्या कलम 7 खाली डॉक्टर सक्सेना यांना नैनितालमध्ये अटक करण्यात आली. पुढे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली व नंतर विशिष्ट तारखेला टोंकमध्ये त्यांनी चौकशीसाठी हजर राहावे असा आदेश त्यांना देण्यात आला. डॉक्टर सक्सेना यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे अर्ज केला की त्यांची अटक बेकायदेशीर आहे व त्यांनी राजस्थान सरकारच्या स्वाधीन होण्याची आवश्यकता नाही, पण कोर्टाने तो अर्ज फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की जरी 1869 मध्ये ज्या प्रत्यार्पण तहामध्ये जो तह ब्रिटिश सरकारवर आणि टोंक यांच्यामध्ये झाला होता व कलम 7 जरी प्रत्यार्पण करणारे नसले तरी त्यामुळे तहाच्या प्रत्यार्पणाची कोणतीही तरतूद ची प्रतिष्ठा होत नाही. प्रत्यार्पणा करण्याचे गुन्हे जरी निश्चित असले तरी भारताच्या
गणराज्यामध्ये टॉंगचा समावेश झाल्याने व 1969च्या तहाची कलमे लागू होत असल्याने डॉक्टर सक्सेना यांची अटक न्यायालयाने कायदेशीर ठरवली होती. तर मुखर्जी, महाजन, फाजल अली आणि दास ह्या न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की ज्यावेळी टॉंग राज्य राजस्थानमध्ये विलीन झाले त्यावेळी त्या राज्याने पूर्वी केलेले तहही संपुष्टात आले. त्यामुळे 1869 मध्ये केलेला तह व त्यांची कोणतीही कलमे आता लागू पडणार नाहीत. सबब डॉक्टर सक्सेना यांचे म्हणणे बरोबर आहे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट रेवा मध्य प्रदेश ह्याने क्रिमिनल प्रोसिजर मोड कलम 96 खाली अर्जदाराच्या निवासाची झडती घेण्याचे 1818 काढले. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 409 खाली आरोप ठेवण्यात आले. वॉरंटवर प्रादेशिक कमिशनर विंध्य प्रदेश यांची सही होती. ते वॉरंट पुढे अलाहाबादच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पुढे आले असता त्यांनी ते सिनियर सुपरिटेंडेंट पोलीस यांच्या नावे आपला सही शिक्का पाठवून दिले. झडतीमध्ये पोलिसांनी अर्जदाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी कागदपत्रे जप्त केली व पोलीस सुपरिटेंडंट रेवा यांच्या ताब्यात दिली. झडतीची तारीख होती 27 ऑक्टोबर 1949. अशा प्रकारची झडती या कागदपत्रांची जप्ती ती फक्त 1903 च्या भारतीय प्रत्यार्पण कायद्याच्या कलम 22 खाली होऊ शकले असते. शिवाय ज्यावेळी एखादा ब्रिटिश मॅजिस्ट्रेट झडती घेण्याचे वॉरंटवर सही शिक्का देतो किंवा त्याच्या तयारीत झडतीचे वॉरंट काढतो त्यावेळी त्याच्या पुढे भारतीय प्रत्यार्पण कायद्यासंदर्भात प्रत्यार्पण केलेली झालेली व्यक्ती हजर असणे आवश्यक असते. असा खटला चालवण्याचा क्षेत्राधिकार त्याला तेव्हाच मिळतो जेव्हा प्रत्यार्पण झालेली किंवा केलेल्या व्यक्तीचा खटला रेंगाळलेला असतो. जर असा खटला त्यांच्या पुढे पडून नसेल तर घरांची झडती घेण्याचे वॉरंट काढण्याचा त्याला कोणताही क्षेत्राधिकार मिळणार नाही. राज्याकडून असे कबूल केले गेले की अशा प्रकारच्या प्रत्यार्पणाचा दावा अर्जदार अथवा कोणत्याही अन्य व्यक्तीविरुद्ध चालू नव्हता. निदान 27 ऑक्टोबर 1949 पर्यंत अलाहाबादच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पुढे तरी ह्या दिवशी अर्जदाराच्या घराची झडती झाली. त्या दिवशी सबब अर्जदाराच्या घराची झडती नुसती बेकायदेशीरच ठरली नाही तर ती करण्याच्या व्यक्तीपैकी कोणालाही ती करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. कोलिझिंकीची केस पोलीस मच्छीमारी जहाजावरच्या 7 खलाशांनी आपल्या राजकीय मतांमुळे आपल्यावर राजकीय रोष उडवेल व आपणास त्यांची जबर शिक्षा ह्या भीतीने जहाजाचा मालक व अन्य इतर खलाशांना बेकायदेशीर केलं व आपल्या देशात परतणं त्यांची जहाज जवळच्याच इंग्लिश बंदराजवळ आणले. तेथे त्यांना 22 सप्टेंबर 54 रोजी एल्सन ऑर्डर 1953 खालील अटकाव करून रोखून धरण्यात आले. वॉरसॉमच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचा ताबा मागितला. ज्या कोर्टापुढे प्रत्यार्पण खटला चालू होता त्यांना आरोपीने भर समुद्रामध्ये बंड करून दंगल केल्याची खात्री पटली होती. शिवाय 1870 मध्ये प्रत्यार्पण कायद्यामध्ये आणि 1932च्या पोलंड युनायटेड किंगडम यांच्यामध्ये प्रत्यार्पण तहाच्या तरतुदीनुसार तो गुन्हा समजला जात होता. ज्यावेळी आरोपींनी हेबियस कॅपचा अर्ज केला त्यावर क्वीन्सबेथने खालील मुद्दे स्पष्ट केले. 1. 1870च्या प्रत्यार्पण कायद्याचा उद्देश राजकीय स्वरूपाच्या गुन्ह्याचा प्रतिबंध करणे हा मूळ उद्देश होय. पुढे आलेल्या पुराव्यानुसार कोर्टाचे हे कर्तव्य ठरते की चालविल्या जाणाऱ्या दाव्यामध्ये घडलेल्या गुन्हा प्रत्यार्पणाचा आहे आणि राजकीय स्वरूपाचा हे निश्चित करणे त्याचा फेरविचार करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे व तो हेबियस कॉर्पसच्या मार्गाने केला जाईल. घडलेला गुन्हा राजकीय स्वरूपाचा आहे किंवा नाही हे ठरवणे प्रत्यार्पण मागण्याच्या पद्धतीवर ठरेल किंवा उत्तराच्या पुराव्यावरून ठरेल. 1890 मधील कॅस्टिओनी खटल्यामध्ये राजकीय स्वरूपाच्या गुन्ह्याची व्याख्या केली गेली होती परंतु तो
व्याख्या लागू करताना सद्य परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक असते. या वरील सगळ्या मुद्द्यावरून आपण हा सविस्तर प्रश्न अर्थात मुद्देसूद माहिती सांगण्याचा प्रयत्न या प्रश्नामध्ये केलेला आहे, तो आपण बारकाईने समजून घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, ज्यांची वेगवेगळी उदाहरणं आपल्या समोर सांगण्याचा, स्पष्ट करण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दल विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी एवढे प्रश्न आपल्याला कसे वाटले, माहिती घेऊन आपण समाधानी आहात का? नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. लॉ इन मराठी. धन्यवाद.